फडणवीसांनी एक वक्तव्य केलंय। शेत रस्ते अडवणाऱ्यांची आता खैर नाही। थेट 5 वर्ष सरकारी योजनांसाठी ते अपात्र होणार आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सूचना दिली आहे। त्याच्यावरनं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मोठा निर्णय घेतलाय। मुख्यमंत्री बळीराजा शेत आणि पाणंद रस्ते योजनेच्या महत्त्वाच्या सुधारणा त्यांनी सांगितलेल्या आहेत। शेत रस्त्यांवर अतिक्रमण करणाऱ्यांना किंवा रस्त्याचं नुकसान करणाऱ्यांचे आधार कार्ड आणि फार्मर आयडी तब्बल 5 वर्षांसाठी ब्लॉक होणार। शासन निर्णय हा जारी केला गेलेला आहे। बातमी डोंबिवलीतनं आहे। इथले पेट्रोल पंप पुन्हा बंद झालेत। अवघ्या 2 तासात पेट्रोल पंपावरचं पेट्रोल आणि डिझेल संपतंय। अनेक तास रांगेत उभं राहूनही अनेकांना पेट्रोल मिळालं नाहीये आणि पहाटेपासून नागरिकांनी रांगा लावल्या होत्या। लोकांमध्ये भीती पसरली होती। नागरिकांकडून अतिरिक्त पेट्रोल भरलं जातंय, त्याच्यामुळे पेट्रोल पंप बंद झाल्याचं कळतंय। पेट्रोल आणि डिझेल या दोघांची कमतरता आहे असा भास लोकांना होऊ लागलेला किंवा असा समज लोकांना होऊ लागलाय। त्यामुळे अनेक पेट्रोल पंपावरती लोकांनी रांगा लावलेल्या आहेत। मी डोंबिवलीमध्ये आहे। डोंबिवलीमधला मानपाडा पेट्रोल पंप आहे। इथे पूर्ण रांग लागली होती। अगदी पहाटेपासून लोकांनी रांगा लावल्या होत्या। पण ज्या पद्धतीने ज्या तुलनेत रोज पेट्रोल लोक घेतात त्याच्या तिप्पट दुप्पट किंवा अनेक पट लोकांनी पेट्रोल आणि डिझेल भरलेलं। यामुळे साधारण दुपारी 12 वाजताच ही रांग जी आहे ती संपूर्ण लागली असताना देखील डिझेल आणि पेट्रोल संपल्यामुळे सगळ्यांना निराश होऊन परत जावं लागतंय। दादा इथे दादा पेट्रोल लवकर संपलं? हाँ लवकर संपला। गाड़ी एक ही गाड़ी आया था हमारे पास 10,000, कल 2,000 बेचे और आज सुबह 8,000 बेचे। माल सब खलास हो गया। अभी टैंकर नहीं आया है। रेगुलर आप जो पेट्रोल भरते हो, लोग भरते हैं, उनमें लोग अभी पहले 100-200 भरते, 50 भरते। अभी सब लोग फुल करके ले रहे हैं गाड़ियाँ। कोई जो 100 का डालते थे वो लोग 500, 1000 जितनी गाड़ियाँ आ रही है सब पंप पे फुल करके ले रहे हैं। बाइक है, 4 व्हीलर सब गाड़ियाँ फुल करके ले। इसके लिए हमारा रेट बढ़ा क्या? रेट आप कब की लाइन में खड़े हो? मैं कब से लाइन में खड़ा था, नहीं मिला। क्या बोले आपको लोग? बोले कल आओ सुबह। लाईनीत उभं राहून कंटाळलो, घरी जावं लागतं। कामावर जायचं, कामावरती जायचं, काय करणार? आता जवळपास 2-3 तास इकडेच आहे। हे बघा महिन्यात चालू आहे आता, बघू नाही तर घरी जाऊ डायरेक्ट। काय करायचं आता? मॅडम तुम्ही किती वेळ रांगेत उभे आहे? अर्धा तास झाला मी मागे थांबले, पण पेट्रोलच नाहीये। आम्ही दुसऱ्या ठिकाणी पण जाऊन आलो, पण तिथेही पेट्रोल नाहीये। रेग्युलरली ज्यावेळी पेट्रोल जेव्हा हा सगळा क्रायसिस नव्हता त्यावेळी साधारणपणे किती रुपयाने पेट्रोल भरायचा? तेव्हा ऍटलीस्ट 200-250 रुपयाचं पेट्रोल टाकायचे, पण आता असं झालंय की म्हणजे पूर्ण टाकी पण भरू देत नाहीये ती लोक। 200-250 रुपयाच्या आतमध्येच ते लोक पेट्रोल घ्या बोलतात। जास्त पेट्रोल बॉटल मध्ये सुद्धा देत नाहीयेत। बराच वेळ लाईन मध्ये उभा होतास आणि नेमका तुझा नंबर आला तेव्हा पेट्रोल संपला। किती वेळ काय करायचं? ऑलमोस्ट आता मला आता पाऊण तास झाला होता। आणि आल्यावरती काय सांगितलं? आल्यावर सांगितलं एअर पकडलाय, पेट्रोल संपलं। इथं प्रचंड रांग होती, रस्त्या पण रांग होती। यामुळे हायवे जो आहे हा जाम होत होता। ट्रॅफिक पोलीस इथे कोपऱ्यामध्ये उभे होते। पण आता अशी परिस्थिती आहे की पेट्रोल नसल्यामुळे म्हणजे इथलं पेट्रोल संपलंय, कारण लोकांनी अतिरिक्त पेट्रोल भरले आणि हीच भीती लोकांच्या मनामध्ये। त्यामुळे सर्व पेट्रोल पंपावरती रांगा ज्या आहेत त्या अशा दिसत आहेत। हर्षल घरतसह अजित पांढरे, न्यूज 18 मराठी, डोंबिवली। इथे एक छोटी विश्रांती